प्रेक्षकांनो नमस्कार. मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. पेशानं मी एक मानसोपचार तज्ञ आहे. मनदर्पण हॉस्पिटल शिवाजीनगर नांदेड येथे मी कार्यरत असतो. निनाद फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहिती सत्रात आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे मानसिक आजार प्रथमोपचार म्हणजेच मेंटल इलनेस फर्स्ट एड. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक फर्स्ट एड बॉक्स असतो. कोणालाही कधी कुठलीही जखम झाली, मार लागला, रक्त व्हायला लागलं तर आपण त्या बॉक्समध्ये डेटॉल, काही बँडेड्स, कापूस, बेटाडीनची मलमं, थर्मोमीटर, काही तापाच्या गोळ्या, काही सर्दीच्या गोळ्या असं काही सामान ठेवतो, जेणेकरून अडीअडचणीला आपल्याला गरज पडली तर त्या साधनाचा उपयोग व्हावा. तसंच बरेच जण आम्हाला प्रश्न विचारतात की डॉक्टर, डिप्रेशनचा त्रास व्हायला लागल्यावर काय करावं? बेचैनीचा, औदासिन्याचा किंवा एक प्रकारच्या वेगळ्याच भीतीचा, हुरहुर वाटण्याचा असा काही त्रास होत असेल तर काय करावं? आम्हाला गोळ्या औषधं नको, फक्त काउन्सिलिंगद्वारे आम्हाला बरं वाटावं यासाठी आम्ही काय करावं? असे प्रश्न घेऊन येणारी बरीच मंडळी असतात. प्रत्येक वेळेसच आपल्या आजूबाजूला मानसोपचार तज्ञ किंवा तज्ञ समुपदेशक काउन्सिलर्स असतीलच असं नाही. मग अशा परिस्थितीत आपण मेंटल हेल्थ फर्स्ट एड म्हणून आपल्या परिवारातच, आपल्या मित्रांमध्येच, आपल्या नातेवाईकांमध्येच एक अशी फळी तयार करू शकतो, जेणेकरून आपल्या परिवारात किंवा आपल्या आपतेष्टांमध्ये, मित्रांमध्ये काही ताणतणावाच्या समस्या जर निर्माण झाल्या तर त्या समस्यांना आपण तिथेच काही उपचार करू शकतो किंवा काही मोकळी वाट करून देऊ शकतो. तर आपण विषयाकडे येऊया. WHO विश्व आरोग्य संघटना या संघटनेनं 2017 मध्ये एक ब्रीदवाक्य रिलीज केलं होतं. ते ब्रीदवाक्य म्हणजे डिप्रेशन लेट अस टॉक अबाउट इट. नैराश्य, औदासिन्य याबद्दल बोलते व्हा. म्हणजे काय? आजकालच्या या धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये सगळेच जण आपल्या कामांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून आणि गुरफटून गेले, जेणेकरून आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, आपल्या मनात येणारे जे काही विचार आहेत किंवा आपलं जे काही म्हणणं आहे, आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या शांतपणे एखाद्या माणसाला सांगणं आणि तेवढ्याच शांतपणे समोरच्या माणसानं ते कुठलीही कमेंट पास न करता ऐकणं हे खूप दुर्मिळ होऊन गेलंय. तर हीच खूप मोठी बाब आहे जी की डिप्रेशन जेव्हा सौम्य प्रकारचं असतं तेव्हा त्या त्रासाला तारून नेते. म्हणजे काय? नॉन जजमेंटल लिसनिंग. छोटंसं उदाहरण देतो. क्लिष्ट वाटतंय पहिलेचं आपलं सगळं बोलणं. उदाहरणाद्वारे नंतर तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे ज्याला डिप्रेशनचा त्रास होतो. प्रेक्षको, डिप्रेशन किंवा औदासिन्य, नैराश्याच्या आजाराच्या करिता कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा आर्थिक, सामाजिक, भावनिक, पारिवारिक, कौटुंबिक कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असायलाच हवं असं गरजेचं नाही. सगळं काही सुखासुखी असताना, काहीही कारण नसताना सुद्धा बरेच जण नैराश्य, औदासिन्याचे बळी पडतात. वेगवेगळी शास्त्रीय कारणं आहेत किंवा काही ताणतणाव जर आजूबाजूच्या परिस्थितीत, स्वतःच्या कामाच्या ठिकाणी म्हणा, परिवारात म्हणा, काही ताणतणावाच्या परिस्थिती निर्माण झाल्या तरी सुद्धा डिप्रेशन या समस्येला सामोरं जाण्याची जी शक्यता असते ती नक्कीच वाढते. अशा वेळेस काय करावं? एखादा माणूस एखादा मित्राकडे जातोय आणि सांगतोय की बाबा मला बरं नाही वाटत आहे, मला उदास वाटतं, पूर्वीच्या कामांमध्ये मला आनंद मिळायचा, उत्साह असायचा, तो उत्साह काही वाटत नाही, मला कोणाशीच बोलावं वाटत नाही, एकटं वाटतं, मला झोप शांत लागत नाही, पूर्वीसारखी भूक लागत नाही, कुठलंही काम आपण उमेदीने, हुरूपाने करावं असं वाटत नाही. असं जर एखादा बोलतोय तर समोरच्यानं ते ऐकून घ्यावं आणि त्याबद्दल त्याच्या चौकशा कराव्यात की बाबा काही घडलंय का, कुठल्या गोष्टीचा ताण आहे का, किंवा असं काही आहे का की जे तू कोणाला सांगितलं नाहीये पण ते तुला खूप जास्त बोचतंय, त्याचा खूप जास्त त्रास होतोय. अशा प्रकारच्या चौकशांनी समोरच्या माणसाला बोलतं करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. या उलटच तुला असं वाटायला काय झालं, सगळं काही बरोबर असताना उगीच काय नाटकं तुझी, उगीच कुठल्याही प्रकारचे काय तक्रारी करत बसण्याची तुला सवय आहे, अशा जर आपण कमेंट्स दिल्या तर जो बोलणारा नैराश्याने ग्रस्त असणारा रुग्ण असतो तो अजूनच खचून जातो. मग अशा प्रकारे क्रिटिकल कमेंट्स आणि नॉन जजमेंटल लिसनिंग जेव्हा नसतं, म्हणजे कुठलीही
गैरप्रतिक्रिया न देता शांतपणे ऐकून घेण्याची प्रवृत्ती जेव्हा समोरच्या माणसात नसेल, तेव्हा जो माणूस नैराश्याला सामना देतोय, नैराश्याचा सामना करतोय, तो माणूस बोलण्यापासून मागे फिरतो आणि त्याचा त्रास त्या रुग्णापुरताच लिमिटेड राहतो. आपल्या मनातलं जे काही दुखणं आहे, जो काही नैराश्याशी असोसिएटेड त्रास आहे, तो समोरच्याला मोकळेपणाने सांगितला तर मन हलकं होतं, अशी एक कॉमन समजूत आहे आणि त्यामागे शास्त्रीय कारणं सुद्धा आहेत. त्यामुळे मानसोपचार मानसिक आरोग्य प्रथमोपचार यातली सगळ्यात महत्वाची आणि खूप साधी सोपी अशी ही पायरी म्हणजे समोरच्याला बोलतं करा. त्या बोलणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारच्या कमेंट्स किंवा कुठल्याही टीका टिप्पणी न करता त्याला शांतपणे बोलण्यासाठी वेळ द्या. त्या माणसाला सहानुभूती द्या. त्या माणसाला जर त्याचे औदासिन्य आणि डिप्रेशन किंवा भीतीचे जर त्रास खूप जास्त असतील तर अशा वेळेस मानसोपचार तज्ञांची भेट घ्या. गरज पडली तर मानसोपचार तज्ञ अशा त्रासांसाठी गोळ्या औषधं चालू करतात. समुपदेशनाचे जे काही सेशन्स असतात ते 15-20 दिवसांनी एकदा अशा रुग्णांना आम्ही सल्ले देतो आणि जेणेकरून या त्रासावर आपल्याला मात करता येते. म्हणजेच काय की आपल्या परिवारात, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये कोणीही जर आपल्याला डिप्रेशनबद्दल, भावनिक त्रासांबद्दल किंवा कुठल्याही एक प्रकारच्या उदास, भकास वाटण्याबद्दल जर बोलत असेल तर फक्त त्याचं बोलणं ऐकून घेणं आणि आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत, अडीअडचणींमध्ये आपण सर्व एकत्र आहोत असा जर दिलासा दिला तर नक्कीच त्या डिप्रेशनची तीव्रता कमी होते. मला वाटतंय प्रेक्षको, मनोविकार प्रथमोपचार ही खूप महत्वाची पायरी तुम्हाला समजली असेलच. तुम्ही सुद्धा या पायरीचा सर्वत्र प्रॉपगेट करा आणि तुम्ही सुद्धा समोरच्याचं बोलणं नीट ऐकून घेण्याची एक प्रकारची स्वतःमध्ये कॅपॅसिटी बिंबवा. धन्यवाद.